मंडळी, प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरीचा 3 मे रोजी शाही विवाह सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ज्ञानेश्वरीचा विवाह उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र साहिल चिलप यांच्यासोबत झाला. या भव्य दिव्य सोहळ्याला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. भव्य मंडप, सात्विक आणि पारंपरिक जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था, लाखो वराडी आणि मोठ्या प्रमाणावर झालेला खर्च यामुळे हा विवाह सोहळा राज्यभर चर्चेचा विषय ठरला. यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्यावेळी देखील भव्य आयोजनामुळे इंदोरीकर महाराजांवर टीका झाली होती. त्याचप्रमाणे आता विवाहानंतरही या सोहळ्याबाबत चर्चा रंगताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर इंदोरीकर महाराजांनी आपल्या भाषणातून टीकाकारांना थेट उत्तर दिलं. ते म्हणाले, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नात आनंदानं खर्च करावा. त्यांनी स्पष्ट केलं की हा सोहळा आनंद, परंपरा आणि कुटुंबियांच्या सहभागातून साजरा करण्यात आला. लग्नातील खर्चाबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, या सोहळ्यातील जवळपास 90% खर्च माझ्या भक्त मंडळाने उचललाय. देणाऱ्यानं दिलं, त्यामुळे ट्रोल करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. तरी देखील समाज प्रबोधन करणाऱ्या महाराजांनीच आपल्या मुलीचं लग्न एवढ्या दिमाखात केल्यामुळे चर्चा होणं स्वाभाविकच आहे. दरम्यान आता या शाही विवाह सोहळ्यानंतर सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरलाय तो म्हणजे इंदोरीकर महाराजांचे जावई नेमके कोण आहेत, ते काय करतात आणि त्यांची संपत्ती किती आहे, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज हे कायम आपल्या कीर्तनामुळे चर्चेत असतात. आपल्या खास विनोदी आणि टोकदार शैलीत ते समाजातील अनेक प्रश्नांवर भाष्य करत लोकांमध्ये जनजागृती घडवत असतात. शेतकऱ्यांच्या अडचणी, कर्जबाजारीपणा, लग्नातील अनाठायी खर्च, सासूसुनेचे वाद आणि मुलांच्या लग्नानंतर आई वडिलांची होणारे हाल असे अनेक जिव्हाळ्याचे विषय ते आपल्या कीर्तनातून प्रभावीपणे मांडतात. आणि विशेषतः आजची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी ते सातत्यानं मार्गदर्शन करत असतात. याचबरोबर लग्न हा दिखाव्याचा विषय न बनवता साध्या पद्धतीने करा असा सल्ला ते नेहमी देताना दिसतात. कारण समाजात अनेक कुटुंब केवळ प्रतिष्ठा टिकवण्यासाठी कर्ज काढून लग्नात मोठा खर्च करतात आणि नंतर आर्थिक अडचणीत सापडतात. ही वस्तुस्थिती ते स्पष्टपणे मांडतात. पण मंडळी, नुकताच पार पडलेला त्यांच्या मुलीचा विवाह सोहळा हा मात्र या सगळ्या सल्ल्याच्या अगदी उलट चित्र दाखवणारा ठरला आहे. इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख हिचा विवाह साहिल चिलप यांच्यासोबत अक्षरशः राजेशाही ताटात पार पडला. 100 एकरांवर उभारलेला भव्य मंडप, हजारोंच्या संख्येने उपस्थित पाहुणे, पारंपरिक पण तितकाच अलिशान जेवणाचा बेत आणि करोडोंमध्ये मोजला जाणारा खर्च यामुळे हा विवाह सोहळा सध्या महाराष्ट्रात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. परिणामी आता या विवाह सोहळ्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न फिरू लागलाय, तो म्हणजे इंदोरीकर महाराजांचे जावई नेमके कोण आहेत, ते काय करतात आणि इतक्या भव्य लग्नामागे त्यांची आर्थिक ताकद नेमकी किती आहे. तर म्हणजे इंदोरीकर महाराजांच्या जावईचं नाव आहे साहिल चिलप. हे नाव जरी अनेकांसाठी नवीन असलं तरी त्यांच्या कुटुंबाने व्यवसायाच्या दुनियेत मोठं आणि मजबूत स्थान निर्माण केलेलं आहे. साहिल हे नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचे सुपुत्र आहेत आणि सुनील चिलप यांची कहाणी शून्यातून शिखरापर्यंत पोहोचण्याची आहे. कारण सुरुवातीच्या काळात अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत असताना त्यांनी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात साधी नोकरी करत आपला प्रवास सुरू केला आणि 2003 साली नवी मुंबईत येऊन स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी छोट्या व्यवसायाचं मोठ्या साम्राज्यात रूपांतर केलं. आजच्या घडीला चिलप कुटुंबाकडे 100 ते 125 कंटेनर्सचा मोठा ताफा असून MS लॉजिस्टिक्स या कंपनीच्या माध्यमातून ते देशभरात आपली पकड मजबूत करत आहेत. आणि इतक्यावरच न थांबता त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठी झेप घेत नवी मुंबई, पनवेल आणि सिडको परिसरात अनेक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले आहेत, ज्यामुळे त्यांची ओळख एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणूनही निर्माण झाली आहे. त्यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे असून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी त्यांचा आलिशान बंगला आहे, जिथून थेट शिवनेरीचं दर्शन होतं. आणि याशिवाय त्यांच्या कुटुंबाकडे प्रचंड मोठी बागायती शेती देखील असून ती पूर्णपणे हायटेक पद्धतीने केली जाते, जिथे द्राक्ष आणि डाळिंबासारख्या पिकांचं निर्यातक्षम उत्पादन घेतलं जातं. तसेच चिलप कुटुंब धार्मिक आणि सामाजिक कार्यातही सक्रिय असून गेल्या 15 ते 20 वर्षांपासून ते वारकऱ्यांची सेवा, अन्नदान आणि देणग्यांमधून समाजासाठी योगदान देत आहेत. आणि विशेष म्हणजे इंदोरीकर आणि चिलप कुटुंबाचे संबंधही अनेक वर्षांपासूनचे असल्याचं सांगितलं जात आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्या संपत्तीचे अधिकृत आकडे समोर नसले तरी त्यांच्या व्यवसायाचा विस्तार, ट्रान्सपोर्ट नेटवर्क, रिअल इस्टेट प्रकल्प आणि मालमत्ता पाहता चिलप कुटुंबाची एकूण संपत्ती साधारणपणे 500 ते 700 कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आणि त्यामुळे साहिल चिलप हे केवळ उद्योजक नसून एका मोठ्या आणि प्रभावशाली उद्योग घराण्याचे वारसदार म्हणून ओळखले जातात.
यासोबतच साहिल स्वतः इंजिनियर असून ते सध्या वडिलांच्या व्यवसायात पूर्ण वेळ सक्रिय आहेत आणि त्यांच्याकडे मर्सिडीज, ऑडी आणि फॉर्च्युनर सारख्या लक्झरी गाड्यांचं कलेक्शन असल्याची चर्चा आहे. आणि त्यामुळेच या भव्य लग्नामागील आर्थिक ताकद किती मोठी आहे याची कल्पना येते. आणि म्हणूनच एकीकडे साध्या लग्नाचा मेसेज देणारे इंदुरीकर महाराज आणि दुसरीकडे त्यांच्या मुलीचं एवढ्या दिमाखात झालेलं लग्न हा विरोधाभास अनेकांच्या नजरेत भरला आहे आणि लोकांमध्ये कथनी आणि करणी यावर चर्चा रंगली आहे. पण त्याच वेळी इंदुरीकर महाराजांचे जावई कोण आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी किती मजबूत आहे हे समोर आल्यानंतर या विवाह सोहळ्याची चर्चा आणखीच रंगत चालली आहे. बाकी इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या या शाही विवाहाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.